जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे हरिश्चंद्रगड एक्सप्लोर करण्यासाठी. आणि या इकडून बाईकवरून येत असताना एक 5-6 किलोमीटर अलीकडे खूप मस्त लोकेशन लागले. या ठिकाणी डायरेक्शन बोर्ड दाखवलेला आहे आणि सनसेटचा व्ह्यू पाहण्यासाठी या ठिकाणी खूप मस्त बसण्यासाठी आणि एक शांततामय या ठिकाणी गार्डन तयार करण्याचं काम चालू आहे. खूप मस्त स्ट्रक्चर केलेलं आहे मी हे पहा. आणि या इकडे आपल्याला हरिश्चंद्रगडला जायचे, त्यासाठी पण एंट्री पॉइंट खूप भारी बनवलेला आहे. अजून काम चालू आहे पण लवकरच कम्प्लीट होईल. तर चला आज आपण हरिश्चंद्रगड एक्सप्लोर. मंडळी, या हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्यातील वाकडी तिकडी वळणे मला पाचणे गावात अंधार पडताच घेऊन गेली. जो ट्रेक मला दिवसा करायचा होता तो ट्रेक आता मला रात्रीच करावा लागणार. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता पाचणे गावात आणि जिथून ट्रेक स्टार्ट होतो त्या पॉईंटला येऊन पोचलेलो आहे. या ठिकाणी हरिश्चंद्रगडाची पार्किंग या साईडला आहे आणि हे मेन जिथून ट्रेक स्टार्ट होतो ते गेट आहे, पण याचं काम चालू आहे त्यामुळे हे बंद आहे आणि साईडने रस्ता काढून दिलेला आहे याचा. तर चला आपण करूया ट्रेक स्टार्ट. आपण आता केली आहे ट्रेकला सुरुवात. सोलो ट्रेक हा खूप रात्रीचं. खूप दिवस झाले चॅनलला व्हिडिओ पण नव्हते, कुठे फिरायला पण नाही गेलो, कामात बिझी जरा. पण आता मान्सून चालू झाला आहे, रेग्युलर ट्रेकिंगला जाणार आणि रेग्युलर आपल्या चॅनलला व्हिडिओ येणार. थोडे दिवस व्हिडिओ नव्हते त्याबद्दल क्षमस्व, पण आता आपण करतोय रेग्युलर. सह्याद्रीच्या या दाट जंगलात आज पूर्णपणे मी एकटाच प्रवास करत आहे. सभोवताली फक्त झाडांची सळसळ आणि पक्ष्यांचे आवाज आणि या जंगलातील शांतता. प्रत्येक पाऊल मला निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जात आहे. इथे ना शहरांचा गोंगाट ना कोणाची घाई, फक्त मी आणि हा अथांग सह्याद्री. हरिश्चंद्रगडावर येण्यासाठी 3 वाट आहेत. पहिली वाट म्हणजे माळशेज घाटातून हिरणेश्वर या गावातून आपल्याला यावं लागतं, पण ती वाट 7 ते 8 किलोमीटर तुम्हाला पायी ट्रेक करावा लागतो. आणि दुसरी वाट माळशेज घाटाच्या खालूनच एक नळीची वाट म्हणून आहे, पण ती खूप रिस्की आहे, त्याला प्रॉपर गायडन्स लागतं आणि इक्विपमेंट आपल्याला सोबत लागतात. आणि तिसरी वाट म्हणजे ज्या वाटेने आता आलं ते पाचणे गाव. हा ट्रेक करायला पण सोपा आहे, 1-2-3 तासाचा ट्रेक आहे आणि रस्ता पण खूप चांगला आहे. त्यामुळं आपण या रोडने आलो, पण आपल्याला रात्रीची ट्रेकिंग करायची होती. आणि तुम्ही पाहू शकता आपण एक 10-15 मिनटाची ट्रेकिंग केली आहे आणि एक अशा पॉईंटला येऊन आलो आहे. संपलं आहे. वरती चांदूमामा एकटाच असे सोबतीला, बाकीचं कोण नाही आहे. खालून जे 2 बॅटऱ्या आहेत होत्या त्या पण आता गायब झाल्यात. तर एवढ्या रात्रीचं ट्रेक का? सध्या प्री मान्सून चालू आहे आणि आपल्याला ढगांची चादर बघायची. खूप वेळा ट्राय केला, खूप किल्ल्यांवर गेलो पण काही सीन नाही दिसला. आज पण ट्राय करतोय, बघू नशिबात भेटला तर पाहू. एकटाच ट्रेक करतोय, सोलो ट्रेक, आणि पूर्ण घनदाट जंगलामध्ये आणि काजवे असे चमकत आहेत ठिकठिकाणी.
तास झाले कंटिन्यू ट्रेक करतोय. पूर्ण घामाने ओला झालोय. हवा पण जास्त आहे पण तरी पण गरम होते. ट्रेकिंगच एवढी आहे. अजून अर्ध्या तासाची ट्रेकिंग राहिली आहे वरती, एक अर्धा किलोमीटरची. पण मित्रांनो, नाईटला म्हणजे प्रॉपर ट्रेकिंग करत असताना शूज फुल स्लीव्ज खूप गरजेचे आहे. कारण मी आत्ता खालून येत असताना वाटेत विंचू, एक छोटा साप, म्हणजे असे जंगली किडे खूप लागतात. त्याच्यामुळे प्रॉपर फुल शूज, सगळं प्रॉपर ट्रेकिंगच्या सूटमध्ये आपण यायला हवं. आणि आता इथून पुढं खूप भीती वाटते. अशा ठिकाणी येऊन अडकलं आहे जिथून खाली पण जाता येईना आणि वर पण जाता येईना. पूर्ण काळोख आहे. 12 वाजलेत, कोणीच नाही सोबतीला. आणि विचित्र आवाज येतात, त्याच्यामुळे अजून भीती वाटते. जावं तर लागणार आहे आता, कारण इथे बसून पण नाही जमणार. खूप भांगार एक्सपिरियन्स होता. आयुष्यातली पहिली आणि शेवटची चूक असेल नाईट ट्रेकची. सोलो ट्रेक करतोय. पुन्हा नाही अशी चूक करणार देवा. एवढ्यावेळेस वरतीने मी पाहू शकतो कोणीच नाही सोबतीला. रात्रीचे 12 वाजलेत आणि आता आपण एका अशा ठिकाणी येऊन पोचलोय जिथे सर्वात सेफ जागा आहे. आणि या ठिकाणीच आपण आज आराम करणार आहे. पाचपर्यंत तुम्ही पाहू शकता. या महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोचलेलो आहे. 9 वाजता ट्रेक चालू केला होता. 12 वाजलेत, 3 तास लागले फुल. आणि आता खूप फॉगी वातावरण झाले. खूप धुकं पडले गाडावरती. हवा पण खूप आहे. आजची रात्र आपल्याला आता याच मंदिरात काढावं लागेल. नंतर सकाळचं पहाटे उठून आपण कोकण कड्याकडे जाऊया. तर आपलं मुक्कामी या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी हे मंदिर, महादेवाच्या मंदिरात आजचा मुक्काम आपला असणार आहे. इथं खूप मस्त हवा आहे. झोपतो. जाऊया सकाळी कोकण कड्याकडे, पाहूया तिकडचा नजारा. मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेत आणि आपण आलेलो आहे कोकण कडा या ठिकाणी. पाहू शकता पूर्ण धुकं आहे. जे एक्सपेक्टेड केलं होतं की ढगांची चादर येईल सकाळची, असं काही झालेलं नाही. रात्री थोडा पाऊस झाला, त्याच्यामुळं सगळं धुकं झाले. नेट व्ह्यू पण नाही भेटत. तरी आपण करू 8-9 वाजेपर्यंत वेट करू. जर पडलं ऊन भारी व्ह्यू दिसेल तर ड्रोन शॉट वगैरे घेता येईल. पण आत्ता सध्या तर त्याला काहीच करता येत नाही. चला थोडा आता नाश्ता वगैरे करू. इथे रात्री 2च्या दरम्यान या ठिकाणी खूप पाऊस झाला. आपण ज्या ठिकाणी झोपलो होतो त्या ठिकाणी पाऊस लागला. मग आपण त्या मंदिरात केव्स होत्या तिथे जाऊन झोपलो. आणि सकाळी आत्ता कोकण कड्याकडे आलो तर 2-4 मित्र भेटले. ते पण येणार होते, ते भेटले. आता त्यांच्यासोबत मॅगी वगैरे खाऊया.
समोर पसरलेली अथांग दरी, ढगांची सतत सुरू असलेली हालचाल आणि सह्याद्रीची अफाट भव्यता हा आहे हरिश्चंद्रगडाचा कोकण कडा. निसर्गाच्या अद्भुत कलाकृतींपैकी एक, जो प्रत्येकाला थक्क करून सोडतो. कोकण कड्याचा अद्भुत नजारा पाहून आम्ही निघालो आता केदारेश्वर मंदिर पाहण्यासाठी. हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे हरिश्चंद्रगडावरील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिवशंकराला अर्पित आहे. हे मंदिर सुमारे 11व्या ते 13व्या शतकात बांधले असावे. यादवकालीन हे मडपंथीय स्थापत्य कलेचे वैशिष्ट्य येथे दिसून येते. मंदिराच्या समोर एक मोठी नंदीची मूर्ती आहे व चहू बाजूंनी लेणे आहे. त्या लेण्यांमध्ये विशिष्ट आकाराचे शिल्प आहे. काळ्या दगडात कोरलेले बांधकाम, मंदिराच्या भिंतीवर कोरलेली सुंदर नक्षी, प्रवेशद्वार आणि सभामंडपात आढळलेली विविध शिल्पे हे मंदिराला खूप आकर्षित बनवतात. मंडळी, हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा हा खूप सुंदर नजारा पाहून आम्ही निघालो खालच्या बाजूला असलेल्या केदारेश्वर गुहा पाहायला.